नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या केमिस्ट्री चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर आपण पिरियडिक टेबल पाहतो, बरोबर आहे. पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स पण प्रेझेंट आहेत. त्याच्यामध्येच काही कसे असतात, मेटल्स असतात, काही नॉन मेटल्स असतात आणि काही असतात मेटलॉइड्स, बरोबर आहेत. आणि जे मेटल्स आहेत ते आज आपल्याला पाहायचे आहेत. बघा, आपल्याकडे एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे. एलिमेंट्स मध्ये मी आताच बोललो, असे काही एलिमेंट्स आहेत ज्याला आपण मेटल्स म्हणतो. म्हणायचं कुणाला, बरोबर आहे. मेटल्स म्हणतो, ठीक आहे, पण मेटल्स म्हणायचं कुणाला? असे एलिमेंट्स, द एलिमेंट्स the elements which donates electrons and acquires positive charge is known as metals. आर नोन ॲज, त्यांना काय म्हणायचं, मेटल्स असं म्हणायचं. म्हणजे असे इलेमेंट जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि स्वतःवर काय करतात, पॉझिटिव्ह चार्ज घेतात, त्याला आपण काय म्हणतो, मेटल्स असं म्हणत असतो. ठीक आहे, तर आता मग हे जे द प्रॉपर्टी ऑफ acquiring positive charge is called इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, बरोबर आहे. म्हणजे मी काय करत आहोत, इलेक्ट्रॉन जर दुसऱ्याला देत आहोत तर माझ्यावर काय येत आहे, पॉझिटिव्ह चार्ज येत आहे. माझ्यावर पॉझिटिव्ह चार्ज येत आहे, माझ्यावरच पॉझिटिव्ह चार्ज काय येत आहे, तर तीच जी प्रॉपर्टी असते त्याला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणत असतो, बरोबर आहे. तर मग एक्झाम्पल मध्ये पाहूया आपण. सोडियम आहे आपला. सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि स्वतःवर एक पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतो. आता सोडियम एकच पॉझिटिव्ह चार्ज करतो, बरोबर आहे. दुसरा आहे आपला मॅग्नेशियम. तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि काय करतो, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तिसरा आहे आपला अल्युमिनियम. तो काय करतो, 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि स्वतःवर काय करतो, 3 पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतो. मग आता असं का सर, आम्हाला सांगा की हा एकच का, हा दोनच का आणि हा तीनच का डोनेट करतो? तर बाळांनो लक्षात घ्या, जे आपला केमिस्ट्रीमध्ये पाहतो आपण हे इलेक्ट्रॉन डोनेशन वगैरे, तर त्याच्यासाठी एक सिंपल साधा रूल आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्टेट रूल. काय म्हणतो, ऑक्टेट रूल म्हणतो. आणि जे ऑक्टेट रूल असतो, अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल देअर शुड बी 8 इलेक्ट्रॉन्स. काय असलं पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये, तेव्हा तो ॲटम कसा असतो, स्टेबल असा मानला जातो. म्हणजेच काय, 8 इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल, मग तो ॲटम्स कसा असेल, स्टेबल असेल, बरोबर आहे. तर मग आता सोडियम बघा, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती आहे, 2 8 आणि 1. आता 2 8 1 काय आलं, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 11 आहे. आणि 11ला आपण काय करत असतो, शेल मध्ये डिवाइड करत असतो, त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणत असतो. मग त्याने काय केलं, हा एक डोनेट करून टाकला, तर इथं काय राहिलं, 2,8. आता ऑक्टेट कंप्लीट झाली, एक इलेक्ट्रॉन निघून गेलं, कारण शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आले, 8 आले, बरोबर. मॅग्नेशियमचा काय आहे, 12 ॲटॉमिक नंबर आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2 8 2 आहे. तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि स्वतः काय करतो, व्हॅलन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवतो, बरोबर आहे. इथं आहे 2 8 3, म्हणजे ॲटॉमिक नंबर 13 आहे. इथे काय होईल, 2,8 आणि इलेक्ट्रॉन किती निघून गेले, 3. म्हणजे आता कळालं का तुम्हाला, सोडियम एकच इलेक्ट्रॉन देतो, मॅग्नेशियम 2 देतो आणि अल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन डोनेट का करतो, कारण त्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये सोडियमचे 1 असतो, मॅग्नेशियमचा 2 असतो आणि अल्युमिनियमचा 3 असतो. पण त्यांना स्टेबल होण्यासाठी व्हॅलन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी ते एक्स्ट्राचा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करतात, डोनेट करतात, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळेच काय होतात, ते याच्यावर 1 2 आणि 3, म्हणजे ते डिपेंड करते की तुम्ही इलेक्ट्रॉन किती डोनेट करता, त्याच्यानुसार तुमच्यावर तेवढाच पॉझिटिव्ह. जर 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतात 1 पॉझिटिव्ह चार्ज येतो, 2 जर करत असाल तर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात, आणि 3 जर डोनेट करत असाल तर 3 पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करत असतात. ठीक आहे, तर याच्या नेक्स्टचं पोर्शन जे आहे त्याचं नाव आहे आपलं, ते बघायचं आपल्याला, प्रॉपर्टीज ऑफ मेटल. ठीक आहे, आपण आता त्याच्याकडे वळूया. हे पहा, आताच आपण पाहिलं की मेटल्स म्हणजे काय असतात, आणि आता आपण पाहणार आहोत त्यांच्या प्रॉपर्टीज, मेटल्सच्या प्रॉपर्टीज. बघा, प्रॉपर्टीज ऑफ मेटल, सगळ्यात पहिलं आहे फिजिकल स्टेट, म्हणजे ते दिसतंय कसं, काय ते दिसतंय कसं.
दिसण्यावर पण महत्वाचं असते, बरोबर आहे. फिजिकल स्टेट, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडं लोखंड आहे, बरोबर, काय आहे, लोखंड आहे किंवा ही पेन आहे, ठीक आहे. ही पेन कशी आहे, सॉलिड आहे, बरोबर आहे. आपलं पाणी आहे ते कसं असतं, लिक्विड असतं, आणि त्याची जर वाफ झाली तर ते काय असतं, वेपर स्टेटमध्ये असते किंवा त्याला आपण गॅसेस स्टेट असं म्हणत असतो, बरोबर आहे. तर मग सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे आपली फिजिकल स्टेट. तर फिजिकल स्टेट, मग मेटल कसे सापडतात, बरोबर आहे, सॉलिड असतात, लिक्विड असतात किंवा गॅस असतात, बरोबर आहे. तर जनरली मेटल्स हे कसे असतात, सॉलिड स्टेटमध्ये अवेलेबल असतात, सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. आणि त्याला एक्सेप्शन आहेत दोन इलेमेंट्स किंवा दोन मेटल्स, त्याचं नाव आहे एकाचं मर्क्युरी आणि दुसऱ्याचं गॅलियम, बरोबर आहे. ते दोघं जण कसे असतात, लिक्विड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे आपली प्रॉपर्टी हार्डनेस. आता हार्डनेस म्हणजे काय, किती कठोर आहे तू, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे प्रॉपर्टी ते किती म्हणजे हार्ड दिसतात, बरोबर आहे. तर हार्ड म्हणजे जनरली मेटल्स हार्ड असतात. लोखंड बघितलंय कधी असं वाकवलंय का कधी, हा असा चिमटा घेतलाय त्याला, नाही ना, घेता येत नाही आहे ना आपल्याला. मग ते रस्ट वगैरे असेल तर ते टोचते आपल्याला, बरोबर आहे. तर मग ते मेटल्स कसे असतात, जनरली हार्ड असतात, बरोबर आहे. मग हार्ड आहेत, मग त्याला पण एक्सेप्शन आहे की मग सॉफ्ट कोणते आहेत, बरोबर आहे. सॉफ्ट असे 3 आहेत आपल्या लक्षात ठेवायसारखे, जे चाकूनही कट करू शकतो, ठीक आहे. पहिला लिथियम, दुसरा सोडियम, तिसरा पोटॅशियम. तिघ जण काय आहेत, आपले सॉफ्ट मेटल्स आहेत आणि त्यांना काय चाकूनही कट करता येईल, म्हणजे दे कॅन बी कट बाय नाईफ ऑल्सो. मग मेलिएबिलिटी, आता मला सांगा, आपल्या घरावर पत्र आहेत की नाही. आता तुमच्या घरात छत्र असतील, माझ्या घरात पत्रच आहेत, बरोबर आहे. म्हणजे पत्र जे आहेत ते मेटलचेच असतात ना, बरोबर आहे. मेटलची अशी प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये काय केलं जाते, त्याला हमर करून करून एक थिन सीट बनवली जाते किंवा थिन पातळ पत्रा बनवला जातो. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणत असतो, मेलिएबिलिटी म्हणत असतो. मग मेटल्स काय असतात, मेलिएबल असतात, त्यांच्याकडून काय करत असतो, थिन शीट बनवल्या जाते, बरोबर आहे. तर नेक्स्ट काय आहे आपली प्रॉपर्टी, त्याचं नाव आहे डक्टिलिटी. मग आता तुमच्या घरात वायर असतील, है की नाही, हे लाईट वगैरे जे लागतात त्याच्यात वायर असतात, बरोबर आहे. ते वायर कशाचे असतात, मेटल्सचेच असतात ना, बरोबर आहे. मग मेटल्सला एका छोट्या वायरमध्ये कन्वर्ट करणं, त्याला आपण काय म्हणत असतो, डक्टिलिटी असं म्हणत असतो. म्हणजेच ती प्रॉपर्टी जी आहे, प्रॉपर्टी बाय विच मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू थिन वायर्स, त्याला आपण काय म्हणतो, डक्टिलिटी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ, काय आहे, टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, आता हा मेटल आहे माझ्यावर, जनरली मी ह्याला काय करतो, स्ट्रेच करत आहोत, ठीक आहे. मेटल स्ट्रेच होतात, बरोबर आहे. ह्याला जर मी खेचू तर तुटून जाईल, ठीक आहे. पण मेटल्स काय होऊ शकतात, लॉंग स्ट्रेच होऊ शकतात. तर तीच जी स्ट्रेंथ असते मेटलची हाय असते. मेटलची स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ कशी असते, हाय असते, बरोबर आहे. नेक्स्ट आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, तिचं जे मास पर युनिट व्हॉल्यूम जे आहे ते किती जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे ॲटम्स किती जवळ प्रेझेंट आहेत, व्हॉल्यूम किती कमी आहे, आणि त्याने काय आहे, त्याचा मास किती जास्त आहे, म्हणजे तिची डेन्सिटी कशी असते, जनरली हाय असते, बरोबर आहे. नेक्स्ट आहे कंडक्टिव्हिटी. आताच 2 मिनिटापूर्वीच उल्लेख केलेला होता, जे आपल्या घरी वायर्स असतात, बरोबर आहे, ते कायसाठी असतात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी असतात, बरोबर आहे. मग ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी जे वायर्स असतात ते आपल्या घरी कोणते यूज करतो आपण, एक कॉपर, दुसरा अल्युमिनियम यूज करतो, बरोबर आहे. तर मग मेटल्स कसे असतात, गुड कंडक्टर्स असतात इलेक्ट्रिसिटीचे. कुणाचे, इलेक्ट्रिसिटीचे, बरोबर आहे. सिल्वर बेस्ट कंडक्टर मानला जातो, पण ते आपण अफोर्ड करू शकत नाहीत. आपलं गरीबाचं काय, कॉपर आणि अल्युमिनियम. नेक्स्ट आहे सोनोरोसिटी. सोनोरोसिटी म्हणजे साऊंड प्रोड्यूस करणे, झालं का. अशाच पद्धतीने जर मेटल वाजवले तर जोरात आवाज येतो, बरोबर आहे, किंवा असे घासले तर काय होतो, मोठा आवाज येतो. तर तीच जी प्रॉपर्टी असते मेटल्सची, त्याला आपण काय म्हणतो, सोनोरोसिटी म्हणत असतो. काय म्हणत असतो, सोनोरोसिटी, द प्रॉपर्टी ऑफ मेटल बाय विच दे प्रोड्यूस साऊंड व्हेन स्ट्रक ऑर हिट, बरोबर आहे. म्हणजे एकमेकावर आदळले किंवा त्याला घासले तर साऊंड प्रोड्यूस होण्याची जी प्रॉपर्टी असते त्याला काय म्हणत असतो, सोनोरोसिटी म्हणत असतो, ठीक आहे. तर ह्या होत्या मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट मध्ये आपण पाहूया मेटल्सच्या प्रॉपर्टीज झाल्या, आणि नॉन मेटलच्या आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.